श्री भीमराव रामा कांबळे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। धुळे शहरातील छत्रपती नगर येथील रहिवासी श्री भीमराव रामा कांबळे कामठी या पदावरून सलग प्रदीर्घ 29 वर्षानंतर या ठिकाणी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमा प्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माजी माळा सभापती किरण शिंदे, नगरसेवक सागर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शिरसाट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी भीमराव कांबळे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर श्री भीमराव रामा कांबळे हे जनार्दन पोहऱ्या वडवी यांच्या संस्थेत म्हणजेच आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ दडगाव संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा गोरंबा या ठिकाणी सातपुडा पर्वताचे आराध्य दैवत माता देवमोगरा यांच्या पवित्र भूमीत श्री भीमराव रामा कांबळे यांनी कामठी या पदावर सलग 29 वर्ष दीर्घ सेवा देऊन दिनांक 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले असून आज त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर श्री भीमराव कांबळे हे 15 मे 1998 वर्षी आश्रमशाळेत कामठी या पदावर रुजू झाले होते। त्यावेळेस त्या शाळेत वीज नव्हती, जायला रस्ता नव्हता, नेटवर्क कुठलेही साधन नव्हतं। चिमणीच्या उजेडात राहून त्यांनी सलग 14 वर्षे या ठिकाणी काढले। त्यानंतर हळूहळू या ठिकाणी विजेचा प्रसार झाला, तरी त्यांनी या कठीण हालाकीच्या परिस्थितीत आपल्या 2 मुलांना नोकरी लावली, ज्यात एक मुलगा CRPF मध्ये तर मुलगी आदिवासी विकास प्रकल्प धुळे या ठिकाणी नोकरीत आहे। तर अशा या भीमराव कांबळे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर अनेक मान्यवर पदाधिकारी, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी व आनंदखेडे येथील ग्रामस्थ यांनी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी भीमराव कांबळे, किशोर भीमराव कांबळे, छोटू रामा कांबळे, पार्वताबाई भीमराव कांबळे, रीटा हिलाल सोनवणे, सोनी दीपक सोनवणे, दीपाली बुरा कांबळे, आशा किशोर कांबळे, आयु राघव कांबळे, सत्यजित कांबळे, जयेश कांबळे, कपिल सोनवणे, तेजस सोनवणे, प्राची सोनवणे, परी सोनवणे, जान्हवी सोनवणे, वैष्णवी कांबळे आदी संपूर्ण कांबळे परिवार या ठिकाणी उपस्थित होता। असताना 6 महिने काढले असतील, त्यांच्या मनात काय भूत घुसलं की मला नोकरी सोडायची। नंतर ते दडगावला आले, आमचे सानप सर होते, आता ते नाहीत। त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितलं की बाबा ही नोकरी असते, हिला सांभाळावं लागतं। शेवटी त्यांचं मानसिकता चेंज झाली आणि त्यानंतर परत ते आपल्या